मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबईमध्ये येण्याचा मार्ग जाहीर केलेला आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार आहेत। या आंदोलनादरम्यान आंतरवाली ते मुंबई या प्रवासामधील मुक्काम पुढे कुठे कुठे असणार आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। पाहुयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मराठ्यांना आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील येत्या 20 जानेवारीला मुंबईकडे कूच करणार आहेत। मागच्या महिन्यात जरांगेंनी या आंदोलनाची घोषणा केली होती, पण आंतरवाली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे अद्याप ठरले नव्हते। आज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन आंतरवाली सराटी ते मुंबई आंदोलनाचा मार्ग जाहीर केला। या आंदोलनादरम्यान मुक्काम कुठे कुठे असणार याविषयीचं डिटेल प्लॅनिंग जरांगेंनी केलंय। 20 जानेवारीला पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात असेल। 21 जानेवारीला आंदोलकांचा दुसरा मुक्काम अहमदनगरच्या करंजी घाट बाराबाभळी इथं असेल। 22 जानेवारीला तिसरा मुक्काम पुणे जिल्ह्याच्या रांजणगाव इथं असणार आहे। तर 23 जानेवारीला पुण्याच्या खराडी बायपास या ठिकाणी चौथा मुक्काम असेल। 24 जानेवारीला लोणावळ्यात 5वा मुक्काम असणार आहे। तर 25 जानेवारीला नवी मुंबईच्या बाशी इथं 6वा मुक्काम असेल आणि 26 जानेवारीला 7वा मुक्काम थेट मुंबईच्या आझाद मैदानावर असेल। अंतरवालीहून सुरुवात करणारे सकाळी 9 वाजता आपला सकाळी 9 वाजता निघणार। आपलं दुपारचं जेवण कोळगावच्या आसपास होणारे आणि संध्याकाळचा मुक्काम मातोरी तालुका शिरूर या डोंगराच्या पायथ्याला पहिला मुक्काम होणार। दुसरा दिवस 21 जानेवारीला मातोरी ते करंजी आहे। तर सकाळी 8 वाजता आपण त्या मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहे। अंतरवाली सराटीतून निघालेला हा मार्च पुणे मार्गे मुंबईला पोहोचणार आहे। पुण्यात आंदोलकांची संख्या वाढणार असल्याचा दावा जरांगेंनी केलाय। 12 वाजेपर्यंत चालायचे रोज सकाळी दुपारी 12 वाजेपर्यंत जे निघण्याच्या वेळेपासून काही वेळेस सकाळी 8 ला निघणं, काही वेळेस 7 ला निघणं, काही वेळेस 10 वाजतील। 12 वाजेपर्यंत चालायचं, तिथून पुढे वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं। जरांगेंनी मुंबई आंदोलनाचं प्लॅनिंग सांगताना सरकारला पुन्हा अंतरवालीचा प्रयोग करू नका असा इशारा दिला। दोन्ही ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे 27 ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे। आणि सरकारलाही विनंती, आम्ही शांततेत आंदोलनाला आलो, पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आंतरवालीसारख्या। जरांगेंच्या मुंबई आंदोलनाआधी युती सरकारमधील महत्त्वाचे नेते बच्चू कडूंनी भेट देऊन मराठा आंदोलनाला बळ दिलंय। आम्ही जे शब्द दिला ते शब्द आपण कुठेही म्हणजे टाळतो असं नाहीये। दिलेल्या शब्दावर आम्ही त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी होईल। आता सोयरेमध्ये सरकारनं केलेली व्याख्या आणि जरांगे पाटील साहेबांना केलेली व्याख्या या दोनही गोष्टी कशा जुळतील याचा प्रयत्न आपण करून पाहू। जरांगे पाटलांनी मुंबईत धडकणाऱ्या आंदोलनाचा रोड मॅप आता जाहीर केला। त्यामुळे 20 तारखेपर्यंत तोडगा निघाला नाही तर जरांगेंचं वादळ मुंबईत धडकेल। तर आंदोलन मुंबईत येण्यापूर्वीच थोपवण्याचं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार समोर उभं ठाकलंय। सचिन बडेसह सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।